नमस्कार, मी सुधाकर काशीद, तरुण भारत कोल्हापूर। म्हणजे सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस आज मंगळवारची सकाळ उजाडली तरी चालू होता। रंकाळा चौपाटीवर रोज सकाळी व्यायामासाठी फिरायला येणाऱ्यांची गर्दी असते, पण त्यांनी आज थोडी विश्रांती घेतली असं वाटण्यासारखं चित्र आहे। कारण रंकाळा तलावावर नेहमीपेक्षा खूप कमी म्हणजे खूप गर्दी कमी आहे। रंकाळा तलावावर खाण्यासाठी खूप वैविध्य आहे। कदाचित या चित्रीकरणात आलेल्या मांजरालाही त्या खाद्याचे आकर्षण असावे, त्यामुळे ते मगाचपासून याच परिसरात गिरट्या घालत आहे। रंकाळा तलाव म्हणजे निसर्गानं कोल्हापूरला भर भरून दिलेली एक देणगी आहे, पण देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी हे एक गाजलेलं गीत आहे। नेमक्या त्या गीताची प्रचिती यावी असं हे रंकाळा तलावाच्या परिसराचं स्वरूप आहे। त्या रंकाळ्याचा आता जिथं मी चित्रीकरण करतोय त्याचा सुधारणेचा पहिला टप्पा कोल्हापूरचे तत्कालीन महापालिकेचे प्रशासक द्वारकानाथ कपूर यांनी हा पूर्ण केला। त्यामुळं निदान रंकाळा सुशोभीकरणाच्या किंवा संवर्धनाच्या कामाला पहिल्यांदा हात गाठला तो द्वारकानाथ कपूर यांनी। कोल्हापूरला अनेक प्रशासकीय अधिकारी येऊन गेले, त्यापैकी ज्या काहींची नावे कोल्हापूरकरांच्या लक्षात आहेत ते नाव म्हणजे द्वारकानाथ कपूर। कोल्हापूर महापालिकेचे पहिले प्रशासक म्हणून काम करताना या कपूर साहेबांनी खूप काही कोल्हापूरकरांसाठी केलं। त्यातल्या रंकाळ्या चौपाटीचा हा जो भाग आहे तो त्यांच्यामुळेच मार्गाला लागला आणि त्या काळात ज्या पद्धतीनं त्याची संवर्धन किंवा त्याची सुधारणा व्हायला हवी होती त्या पद्धतीनं आटोकाट करण्याचा प्रयत्न कपूर साहेबांनी केला।